शिमला मिरचीची एक वेगळ्या पद्धतीची भाजी बघणार आहोत। इथे शिमला मिरची कापून घेतली आहे, इथे एक कांदा कापलेला आहे, लसूण चेचून घेतला आहे आणि इथे बेसन भाजून घेतलं आहे। आपण शिमला मिरची बेसनची भाजी करणार आहोत आपण आज। तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, मी तुम्हाला भाजी कशी बनवायची ते दाखवते। बेसन इथे आता मस्त भाजून झालेलं आहे आपलं। आता ते प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपण भाजी बनवायला घेऊया। इथे तेल टाकून घेऊ आपल्या अंदाजानुसार। तेल चांगलं गरम करून घेऊ आपण। तेल चांगलं गरम झालं, आता त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ। मोहरी टाकल्यानंतर जिरं टाकून घेऊ। जिरा मस्त तडतडायला लागले त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊ। लसूण चेचून घेतलंय ते टाकून, कांदा बारीक कापलाय ते टाकून घेऊ। कांदा मस्त लालसर करून घ्यायचा आपल्याला। बारीक गॅसवरती कांदा मस्त फ्राय करून घेऊ आपण। कांदा आपला आता मस्त लालसर होत आलाय। त्याच्यानंतर आपण हळद टाकून घेऊ। हळद टाकल्यानंतर आपला आगरी कोली मसाला टाकू घरचा। त्यानंतर आपली शिमला मिरची कापून घेतलेली आहे ती टाकून देऊ। शिमला मिरचीला पहिले 5 मिनिटं आपल्याला शिजून घ्यायची आहे। थोडंसं पाणी टाकू पहिले आपण। पाच मिनिटं झाकण देऊन ठेवू आपण। शिमला मिरची शिजल्यानंतर आपण बेसन टाकणार आहोत। चला 5 मिनिटं झाल्यानंतर आपण भेटू। 5 मिनिटं आता झालेली आहेत। आता आपण झाकण काढून घेऊ, बघू आपली शिमला मिरची शिजली आहे का नाही। मस्त आपली शिमला मिरची शिजलेली आहे। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये।
मीठ टाकल्यानंतर मीठ मिक्स करून घेऊ. शिमला मिरची आपण शिजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बेसन टाकायचं आहे आपल्याला. नाही चव नाही येत भाजीला. शिमला मिरची आता शिजलेली आहे. इथे आपण आता बेसन भाजून घेतलेलं आहे ते टाकून देऊया. मस्त हिरवीगार कोथिंबीर कापून घेतली आहे ती टाकून देऊ. मीठ मिक्स करूया आता आपण. बेसन आपण भाजून घेतलं आहे त्याच्यामुळे जास्त काय भाजायची गरज नाही आपल्याला. आता पाच मिनिटं आपण झाकण देऊन ठेवू. वाफ काढून घेऊ जरा. आणि प्लेटवरती पाणी ठेवायचं आहे. बेसन नीट शिमला मिरची मध्ये घुसेल आपलं. मग 5 मिनिटं झाल्यानंतर आपण आता भेटूया. 5 मिनिटं आता झालेले आहेत. आपण बघून घेऊ आपली भाजी कशी झालेली आहे. मस्त वाफ काढून घेतली आहे आपण. थोडीशी कोथिंबीर टाकून देऊ परत. आता बेसन टाकून शिमला मिरचीची भाजी आपली बनून रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे. चला गॅस बंद करून देऊया आता आपण. बेसन टाकून शिमला मिरचीची भाजी तुम्ही सुद्धा करून बघा. अशा पद्धतीत खूप छान होते. तर चला आपण आता नेक्स्ट रेसिपी काय आहे ती तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तुम्ही माझ्या चॅनलवरती कंटिन्यू राहा आणि शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.